पवित्र सण आहे. दरवर्षीप्रमाणे ताईंनी राखी बांधली आहे. यावर्षी ताई खरं तर केंद्रीय मंत्र्यांना राखी बांधतायत. काय भावना आहेत, काय आठवणी आहेत या सगळ्या रक्षाबंधनाच्या? नाही, शेवटी असं आहे की बघा, हे आपल्या सण परंपरा, आपली संस्कृती, ह्या गोष्टी तर तुम्ही कोण आहात याला महत्त्व नसतं, की शेवटी त्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यात त्याला एक वेगळं महत्त्व असतं, वेगळं स्थान असतं. आणि तेच मला असं वाटतं की त्यातनंच हे सगळे आपण साजरे करतो. त्यामुळे मंत्री वगैरे हा विषय नंतर आहे, पण हे नातं आहे, या नात्याची ती एक भावना असते, ती या निमित्तानं राखीच्या माध्यमातून ती व्यक्त होत असते. आणि हीच आपली परंपरा आहे. आज देशभरामध्ये मोठ्या उत्साहानं आज हा सगळा सण साजरा केला जातोय. कालच आपण जर पाहिलं असेल की या सणाच्याच पार्श्वभूमीवरती देशाचे आपले माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी या देशातील बहिणींना अजून एक भेट या निमित्तानं दिली. ती म्हणजे आपल्या LPG गॅसच्या माध्यमातून अनुदान देण्यात आलं. आणि उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून आता या 25 आणि 26 आर्थिक वर्षामध्ये जवळपास 12,500 कोटीचं अनुदान जाहीर करण्यात आलं. त्याच्यामध्ये या देशातील जवळपास 10.5 कोटी आमच्या महिला भगिनींना त्याचा आता फायदा होणार आहे. मला असं वाटतं की हाच विचार या निमित्ताने केला पाहिजे. संस्कृती परंपरा ही जतन करत असताना शेवटी त्या व्यवस्थेला त्या स्तरावरती मला असं वाटतं की घटकांना त्यांना मजबूत करणं, त्यांना आत्मनिर्भर करणं आणि त्यांना सक्षम करणं, ही भावना मला असं वाटतं देशाचे प्रधानमंत्री जपतायत. ते नेहमी म्हणतात की विरासत भी और विकास भी और विरासत भी. त्यामुळे या देशाची संस्कृती परंपरा जतन करत असताना त्याच धर्तीवरती शेवटी आमचा देश हा प्रगतीच्या दिशेने वेगानं पुढे 2047चा विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने सुद्धा आम्ही पुढे वाटचाल करतोय. हेच मला असं वाटतं की या दिवशी सुद्धा ते जपलं गेलंय. अण्णा, काय गिफ्ट दिले ताईला? दरवर्षी काय देतात आणि यावर्षी काय दिले? त्याच्यात काही बदल नाही झाला. साडी दिली जाते, ती यावर्षी साडीच दिली. लाडक्या बहिणींसाठी काय असणार नाही, जसं मी म्हणालो की केंद्रामध्ये सुद्धा माननीय मोदीजींनी हा विचार केला, तसं राज्यामध्ये सुद्धा माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालच्या राज्य सरकारनं लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सुद्धा या राज्यातील शेकडो भगिनींना आज आत्मनिर्भर करण्याचा जो संकल्प केला तो पूर्णत्वाकडे जाताना आपल्याला दिसतोय. त्यामुळे दरवर्षी ठरल्याप्रमाणे आमच्या बहिणींच्या अकाउंटला पैसे जमा होतात आणि त्यातनं त्याने वेगवेगळा व्यवसाय केला जातोय, धंदा केला जातोय. त्यानंतर कुटुंबाला एक आर्थिक हातभार त्या निमित्तानं लागतो. मला असं वाटतं हेच प्रयत्न राज्यात सुद्धा सुरू आहे. तिसऱ्या महापालिकेचा विषय सातत्याने कालच विषय झाला नाही, त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा काल स्पष्टता दिली आहे. माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा सुद्धा बोललेत. एकूणच पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर, PMRDची हद्द, हे सगळं पाहता मागच्या काही दिवसामध्ये, काही वर्षामध्ये खूप कमी वेळामध्ये झपाट्यानं लोकसंख्या वाढली, नागरिकीकरण वाढलं आणि स्वाभाविकपणे मग या सगळ्या हे सगळं झाल्यानं वाहतुकीचा प्रश्न नाही म्हटलं तरी निर्माण झाला. पायाभूत सुविधांवरती थोडा ताण निर्माण झाला आहे. हे सगळं पाहता पुढच्या काळात काही विचार हे माननीय देवेंद्रजी, अजितदादा, एकनाथ शिंदे साहेब यांनी विचार जर केला असेल तर त्याच्यामध्ये होईल. पण इतका मोठ्या प्रमाणात एकदा PMRD झाल्यानंतर आता PCMC आणि PMC या 2 महापालिका आहेत. एखादी नवीन महापालिका होण्याचे संकेत दोन्ही नेत्यांनी दिलेत. त्यांनी काल दादांनी तिथं पाहणी केल्यानंतर ती परिस्थिती पाहताना ते उत्स्फूर्तपणे बोलले. मला असं वाटतं की सगळे विचार करून याच्यावरती निर्णय घेतील, तो योग्यच असेल. 3 वगैरे होणार नाही. नाही, आता हे मला असं वाटतं की देवेंद्रजी, अजितदादा, शिंदेसाहेब एकत्र बसून करतील. पण आता ऑलरेडी 2 आहेत, एखादी तिसरी होईल अशी शक्यता वाटते. दुसरे एक CM साहेबांनी तुमच्याकडे जबाबदारी सोपवली. पुण्यातले गणेश विसर्जन मिरवणुकीतले पेऱ्यातलं वादळ. नाही, मी CM साहेबांना हे माहिती आहे की मी या शहराचा लोकप्रतिनिधी जरी म्हणून खासदार म्हणून जरी काम करत असलो तर मी गणेश उत्सव मंडळाचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे मी असेल, आमचे हेमंत रासने असेल, आम्ही गणेश उत्सवातून तयार झालेले कार्यकर्ते आहोत. त्यामुळे शहरातला 130 वर्षापेक्षा जास्त मोठी परंपरा असलेला आमचा उत्सव आहे. दरवर्षी छोट्या ना छोट्या काही गोष्टी चालत असतात, पण तो आमचा एक गणेश उत्सव पुण्यातला जो आहे, ही मंडळाचे कार्यकर्ते जे आहेत, मंडळाचे पदाधिकारी, हा एक परिवार आहे आमचा. तेव्हा आम्ही सगळेजण एकत्र बसून याच्यामध्ये निश्चितपणे मार्ग काढू. ठीक आहे.